नमस्कार सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या लाडक्या गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण पाहत आहोत द्वितीय सत्र परीक्षा 2026 यामध्ये इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र आणि यामध्ये वेळ आहे 2 तास, गुण आहेत 40. अशी तर संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत टिकून राहा. व्हिडिओ स्किप करू नका. आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा. हा व्हिडिओ इयत्ता विद्यार्थी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत जरूर पोहोचवा, जेणेकरून त्यांना याचा अधिक सराव होईल. आणि आपल्या चॅनलवरती मागील काही वर्षाच्या प्लेलिस्टमध्ये खूप साऱ्या प्रश्नपत्रिका आहेत. प्रथम घटक चाचणी परीक्षा, द्वितीय घटक चाचणी परीक्षा, प्रथम सत्र परीक्षा, द्वितीय सत्र परीक्षा, इयत्ता पहिली ते 10वीपर्यंतच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका ऑलरेडी अपलोडेड आहेत. त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करा, सराव करा, प्रॅक्टिस करा. त्यातूनच तुम्हाला अधिक गुण मिळतात. जेवढा सराव जास्त तेवढे अधिक गुण. नागरिकशास्त्र आहे टोटल 12 गुणांचं, असे म्हणून हे टोटल 40 गुण होतात. चला तर प्रत्यक्ष सुरुवात करूया. पहिला प्रश्न जो असतो तो ऑब्जेक्टिव्ह 3 गुणांसाठी दिलेला आहे तुम्हाला. प्रश्न क्रमांक 1, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. भारत सरकारने 1975 मध्ये यांच्या हस्तक्षेपाखाली महिला आयोगाची स्थापना केली होती. डॉक्टर फुलेरेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना केली होती. याचं उत्तर आहे. अणुऊर्जा प्रकल्प आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली तर डॉक्टर होमी भाभा. या ठिकाणी पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणं आवश्यक आहे. सायकल उत्पादनात डॅश डॅश हे भारताचे प्रमुख शहर आहे. लुधियाना. या ठिकाणी उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. स्वच्छ टापटीप नीटनेटकेपणा असावं पेपरमध्ये. अक्षर उत्तम असावं. खाडाखोड ओव्हर रायटिंग अजिबात नको. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आता इथेच बरेच मुलांचा प्रश्नाचं गोंधळ होतो. चुकीची जोडी आहे की बरोबर जोडी, काय करायचं आहे आपला प्रश्न न वाचता डायरेक्ट उत्तर सोडवायला सुरुवात करू नका. चुकीची जोडी ओळखायची आहे. म्हणजे तुम्हाला या 4 पैकी कोणते जोडी चुकीची आहे. डॉक्टर मोहन राय यांनी पोलिओचा शोध लावलेला आहे का नाही, ही जोडी चुकीची आहे म्हणून आपण ला टिक करतोय. ओके. त्यानंतर पुढील प्रश्न विचारला आहे जोड्या लावा. त्यात 3 आहेत, तिन्हीला ती 1-1 मार्क आहे. सौदामिनीराव विद्याबळ नारी क्षमता. इथे जरा पेंटिंग मिस्टेक अक्षर कळत नाही. प्रमिला दंडवते महिला दक्षता समिती आणि ज्योती म्हापसेकर महिला आयोग हे याचं उत्तर आहे. म्हणजे ही जोडी चुकीची आहे. बरोबर. यामध्ये कुठली आहे पाहूया आपण. यामध्ये वस्त्रोद्योग समिती विणकरांचे कल्याण करते, ही जोडी चुकीची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 यामध्ये 4 गुणांसाठी तुम्हाला हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहा, 2-2 मार्क आहेत. कोणतेही 2 करायचे आहेत. ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिल्या आहेत 1, 2 आणि 3 ॲक्टिव्हिटी आहेत. पहा 1, 2, 3 या तिन्हीपैकी कोणतेही 2 तुम्ही करायचे आहेत. अतिशय परफेक्ट तुम्हाला जे येतात तीच सोडवा, म्हणजे चुका होणार नाहीत. प्रत्येक जोडीला हाफ मार्क आहेत. 1 हाफचे मिळून 2 होतात. 2 होतात आणि याचे 2 असे मिळून 4 गुण आहेत. चला तर पहिला प्रश्न विचारला. भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञानात मोलाची कामगिरी करणारे शास्त्रज्ञ तर कोणकोणते आहेत पहा. सर्वांना माहिती असतील परंतु पुन्हा एकदा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम क्षेपणास्त्र तंत्रज्ञानामध्ये भरीव कामगिरी. त्यानंतर डॉक्टर होमी भाभा अणुऊर्जा. डॉक्टर वसंत गोवारीकर यांचा मान्सूनचा अंदाज यामध्ये संशोधन केलं आहे. आणि डॉक्टर विजय भाटकर यांना सुपर कॉम्प्युटरचा शोध लावला. अशी ही अतिशय मोठी कामगिरी आपल्या भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये यांनी केलेली आहे. 4 नावं लिहिली तर तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत. दुसरी ॲक्टिव्हिटी विचारलेली आहे. रूपकुंवर सती प्रकरणात यांनी संशोधन केले. कोणी संशोधन केले. प्रमिला दंडवते, गीता साने, तारे रेड्डी, दीप्ती मोरे. अशा प्रकारचे 4 नावं तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. आरोग्याच्या उपचार पद्धती. आरोग्याचा उपचार करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतींचा वापर केला जातो. निसर्गोपचार एक ऑलरेडी दिलेला आहे इथे. आयुर्वेदिक, निसर्गोपचार, युनानी आणि होमिओपॅथी असे 4 नावं तुम्हाला इथे लिहायची आहेत. पुढचा प्रश्न आहे. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 2 गुणांसाठी 4 मार्क्ससाठी म्हणजे कोणतेही 2 सोडा, 2-2 मार्क्स तुम्हाला मिळणार आहे. टिपा लिहायचे उत्तर ॲटलिस्ट तुम्हाला 6 ते 7 ओळीमध्ये लिहिणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्याचे मार्क्स देणं अपेक्षित ठरतं. पुढील प्रश्न क्रमांक 3 आहे. विधाने सकारण स्पष्ट करा. सकारण म्हणजे कारणासह. कारण पण द्यायचं आणि का ते पण स्पष्ट करायचं. अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली. का आणली बंदी ते सकारण स्पष्ट असं बोलतो आपण त्याला. भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला. का घेतला यामागचं कारण खूप मोठं आहे आणि तुम्हाला ते लगेच समजेल. तुम्ही तिथे लिहा. चित्रपटाचे अर्थकारण बदलत आहे. ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली. का सुरू करण्यात आली. पाण्याची लोकांना त्रास होत होता आणि पाणी भेटावं प्रत्येक व्यक्तीला, त्याचा हक्क आहे यासाठी. प्रश्न क्रमांक 4 पुढे दिलेल्या उत्तराचे वाचन करून त्यावर आधारित योग्य प्रश्नांची उत्तरे लिहा. हा पॅसेज तुमच्यासमोर स्क्रीनवर दिलेला आहे. मी वाचत बसत नाही कारण आपल्या याच्यामध्ये वेळ जाईल. थोडक्यात एक शॉर्टमध्ये सांगते तुम्हाला. प्रश्न डायरेक्ट घेते. कोणत्या भाषेने भाषिकदृष्ट्या देश जोडण्याचे काम केले. पहा, ही सर्व उत्तरे इथेच आहेत. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, हा पॅसेज पूर्ण वाचावं लागेल. तरी मी थोडक्यात त्याचं उत्तर सांगते तुम्हाला.
भारताच्या बोलीभाषासुद्धा हिंदी भाषेने भाषिकदृष्ट्या देश जोडण्याचे काम केले. कोणत्या भाषेने? हिंदी भाषेने. म्हणजेच काय दिले ते पहा. तरी हिंदू चित्रपटातील सर्वत्र पोहोचले. म्हणजे ह्या ज्या भाषा आहेत भारतामध्ये हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मीरी, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तामिळ, तेलुगू, उर्दू, कोकणी, मणिपुरी, नेपाळी, सिंधी या भाषांचा आणि याहीपेक्षा अनेक बोलीभाषांचा वापर केला जातो. ह्यासुद्धा आहेत. त्या आता इथे संख्या कमी दिली आहे, परंतु त्यासुद्धा जपायला हव्यात. अन्यथा एक चांगला ठेवा नष्ट होईल असले तरी हिंदू झालं, इथे हिंदी आहे. हिंदी चित्रपटातील सर्वत्र पोहोचलेल्या हिंदी भाषेने भाषिकदृष्ट्या, हिंदी भाषेमुळे काय झालं, सगळ्या भाषा जोडल्या गेल्या, एकत्र आल्या, कारण राष्ट्रीय भाषा आहे. दुसरं आहे कोणत्या भाषा वेळी जपायला हव्यात. या सर्व बोलीभाषा, अनेक बोलीभाषा आहेत, त्या जपायला हव्यात. भारतामध्ये कोणकोणत्या भाषा महत्त्वाच्या आहेत, सर्व भाषांची नावं तुम्ही लिहून काढा. इथे तुम्हाला हमखास गुण मिळणार आहेत. म्हणजे 4 गुण जे आहेत, 4 गुण तुम्हाला इथे मिळणार आहेत. त्यामुळे हा पॅराग्राफ व्यवस्थित वाचा आणि याचं उत्तर लिहा. जे मार्क हातचे असतात ते सोडून देऊ नका, कारण तुम्हाला प्रश्नांची उत्तर फक्त वरती पाहून लिहायचे आहेत. त्यानंतर पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 4 प्रश्न आहेत 6 गुणांसाठी. त्यातील तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. कोणतेही 2 जे सोपे वाटतील ते सोडवा. यानंतर आपण येतो राज्यशास्त्र. हा 12 गुणांचा आहे आणि इतिहास 28 गुण, म्हणजे असे टोटल मिळून आपले होते ते 40 गुण. तर चला प्रश्न 6वा आपण पाहत आहोत. दिलेल्या पर्यायापैकी योग्य प्रश्नांची उत्तरे निवडून लिहा. राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही. कोणाला नाही आहे? जर्मनीला. भारत आणि पाकिस्तान या देशाच्या संबंधावर प्रभावित असणाऱ्या बाबी कोणत्या आहेत? वरील सर्व कोणकोणत्या? दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनाचा फरक आहे, भारत आणि पाकिस्तान. अण्वस्त्रविषयक संघर्ष तर आहेच. काश्मीर समस्यासुद्धा आहे. म्हणजे तिन्ही समस्या आपल्याला प्रभावित करत आहेत. म्हणजे वरील सर्व समस्या आपल्याकडे आहेत. प्रश्न 7वा. पुढील विधाने चुकीबरोबर ते सहकारण स्पष्ट करा. पहिला आहे निर्वासितांच्या आश्रय देण्यास राष्ट्र सहज तयार होतात. चूक. निर्वासित म्हणजे दुसऱ्याकडून आलेले. दक्षिण आशियाई राष्ट्रामध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे की नाही? आहे. बरोबर. संयुक्त राष्ट्राच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. बरोबर. आता संकल्पना आहेत 2 गुणांसाठी. हे झाले तुमचे. पहा इथे गाळे जागेसाठी 2 गुण आहेत. चुकी बरोबरला 4 गुण आहेत. 4 आणि 2 6 गुण तुमच्या इथेच झालेले आहेत. त्यामुळे इथे कोणतेही 2च सोडवायचे आहेत तुम्हाला 4 गुणांसाठी. ठीक आहे. मार्क जास्त आहे. सहकारण स्पष्ट आहे. इथे तुम्हाला 2 गुण का दिलेत पहा. चुकी बरोबर ते लिहा आणि सहकारण स्पष्ट करा. म्हणजे स्पष्टसुद्धा करायचं आहे तुम्हाला 2-4 ओळीमध्ये, म्हणून तुम्हाला 4 गुण आहेत. मग चुकी बरोबरला 1 मार्क मिळणार आणि सहकारण स्पष्ट करायला 1 मार्क, असे तुम्हाला प्रत्येकाला 2 मार्क्स मिळणार. इथे लक्षात घ्या, बरीच मुलं चूक बरोबर लिहून जातात. तुम्हाला फक्त 1च मार्क मिळणार आहे. इथे 2 मार्क्स मिळू शकत नाहीत. तुम्ही जेव्हा सहकारण स्पष्ट लिहाल तेव्हा तुम्हाला गुण मिळणार आहे. त्या बारीक सारी गोष्टीकडे लक्ष द्या. त्यामुळे आपले मार्क्स जाता कामा नये. पुढील संकल्पना स्पष्ट करा. पर्यावरणीय ऱ्हास नकाराधिकार 2 गुणांसाठी आहेत. कोणताही एकच सोडवायचा आहे. आणि पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. भारताचे शेजारील राष्ट्र बांगलादेश, नेपाळ, चीन आणि पाकिस्तान. भारताच्या ऱ्हासाचे परिणाम जागतिक तापमान, प्रदूषण, हवा, पाणी आणि जमिनीमध्ये सुद्धा. नैसर्गिक आपत्ती, नैसर्गिक आणि मानवीसुद्धा आपत्ती आहे. जैवविविधतेचा ऱ्हास होत चालला आहे. बऱ्याच अशा जीवजंतू किंवा जैविक घटक आहेत ते नष्ट होत चाललेले आहेत. हे सर्व समस्या आहेत. कोणतेही एकच सोडवायचं आहे तुम्हाला या दोन्हीपैकी, म्हणजे तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत. आणि सगळ्यात शेवटचा लास्ट बट नॉट लिस्ट असा हा प्रश्न क्रमांक 9. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणताही एकच सोडवायचं आहे तुम्हाला. संयुक्त राष्ट्राचे उद्दिष्ट किंवा दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकारी संघटना कोणते कार्य करते? तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त सराव करा. बेस्ट ऑफ लक. ओके, बाय.